श्री स्वामी समर्थ. फक्त कष्ट करून उपयोग आहे का? नाही. कष्टाचा योग्य तो मोबदला मिळणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळावा यासाठी आपल्याला नशिबाची साथ असणं सुद्धा गरजेचं आहे. आठवड्यातून फक्त 2 दिवस दरिद्रता, अलक्ष्मी घरातून निघून जावी, दुर्भाग्य सौभाग्यात बदलावं यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी. बघा, गुरुवार भगवान विष्णूंचा वार आहे. या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचं सुद्धा पूजन करायला सुरुवात करा. शुक्रवार माता लक्ष्मीचा वार आहे. या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून माता लक्ष्मीला संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये खिरीचा नैवेद्य दाखवा आणि तो घरातील सर्वांनी ग्रहण करा. त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली जेथे काळ्या मुंग्या आहेत त्या काळ्या मुंग्यांना गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करून खायला टाका. आणि गुरुवार, शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा, अमावस्या कमीत कमी या तरी तिथीला महिन्यातून एकदा एक वेळ 16 वेळा श्री सूक्तम आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र आवर्जून म्हणा. आणि मग बघा, या सर्व परिस्थितीमधून तुम्हाला नक्की मार्ग मिळेल. श्री स्वामी समर्थ.